Shall we start? Yes, sir. Okay, Yes, yesterday sir. we discussed one problem. Okay, the discussion was done correctly, but towards the end of the lecture, within last 2 minutes, while we were making the calculations, okay, no one of us noticed that we have interchanged the distances. ठीक आहे. तर एक दोन लाईन्स फक्त तुम्हाला चेंजेस करावे लागतील शेवटचे. ओके, तेव्हा हा प्रॉब्लेम आपण रिवाइज करतोय आणि कॅल्क्युलेशन एक 2 मिनिटात फायनल करतोय. ओके, विल फायनलाइज द कॅल्क्युलेशन्स टुडे. Tell me, what were the steps we discussed? The first thing we wish to decide is moment of which forces is zero. कोणत्या फोर्सचं मोमेंट झिरो स्टेप सांगा मला. The force which is passing through, the force which 60 is passing Newton. through point O, its moment is, its moment will be zero. First point is clear. Okay, then let us discuss other forces one by one. Okay, for 50 Newton force, moment is clockwise or anti-clockwise? 50 Newton force Clockwise. Clockwise. and distance is 2 meters straight forward. 50 into 2. त्यामुळे याचं moment झालं plus 100. Okay. Then we talked about the two forces, which are the 20 Newton force and 40 Newton force. हे डिस्कशन मी रिपीट करतोय. फक्त कॅल्क्युलेशन तुम्हाला 1 मिनिट करावं लागतील. ओके, सो व्हॉट वी ऑब्झर्व, तर हा जो मेंबर आहे इट इज इन्क्लाइंड ॲट 30 डिग्रीज टू द हॉरिझॉन्टल. त्यामुळे याची जी डिस्टन्स आहे कुठलं 3 मीटर हे आपल्याला डायरेक्टली घेता येणार नाही. म्हणून आपण काय ठरवलं, वी नीड टू फाइंड आउट द व्हर्टिकल अँड हॉरिझॉन्टल डिस्टन्सेस. So draw vertical line from B, horizontal line from C. This is 90 degree and this alternate angle will be 30 degrees. Quickly repeat करतोय कारण हे समजलेलं आहे काल. Okay, let the vertical distance is y, let the horizontal distance is x. Okay, so we can calculate the value of x. So x will be, hypotenuse किती आहे, 3 मीटर आहे बघा. X is equal to 3 into cos of 30 degrees and y is equal to 3 into Sine of 30 degrees. sin of 30 degrees. हे पण समजलं आपल्याला. ओके, नाउ वी वांट टू फाइंड आउट distances for both forces. First we'll discuss about the force of 20 Newton. Distance find out करायचं तर आपण काय करतो, 20 न्यूटनचा जो फोर्स आहे त्याची लाईन ऑफ ऍक्शन आपण स्ट्रेच केली. We want its distance from point O and this distance has to be how much? हे डिस्टन्स किती आहे? y एवढं आहे. ओके, हे आपण काल समजलो होतो पण कॅल्क्युलेट करताना इंटरचेंज झालं. शेवटचं 2 मिनिटं कोणाचं लक्षात आलं नाही. एका स्टुडंटने मला सांगितलं, थँक्ड आहे, मग आभार मानले मी आणि त्याला सांगितलं उद्या सकाळी आपण लगेच डिस्कस करूया. ठीक आहे, मग 20 न्यूटनचा फोर्स आहे. ठीक आहे, आता अबाउट पॉइंट ओ याचं मोमेंट कसं हो, पटकन सांगा. अबाउट पॉइंट ओ 20 न्यूटन फोर्स. Anti-clockwise. Very good. Its moment is anti-clockwise. Okay, and distance is, distance from point 4 O plus is x. y. 20 न्यूटनचं झालं. Yes. 20 न्यूटन फोर्सची लाईन ऑफ ऍक्शन आपण एक्सटेंड केली. मग डिस्टन्स किती, ओ पासून y, आता आपण डिस्कस केली. ठीक आहे, आता 40 न्यूटनचा फोर्स जो आहे, ठीक आहे, इट्स मोमेंट विल बी, 40 न्यूटनचा फोर्स कुठे, इथं आहे, अबाउट पॉइंट ओ. मोमेंट जर तुम्ही हा फोर्स ओ या पॉइंट भोवती फिरवला तर तो कसा फिरणार, Clockwise. क्लॉकवाईज. ठीक आहे, आणि त्याचं डिस्टन्स, आता डिस्टन्स म्हणजे चेंज करूया आपण. तर ओ या पॉइंट पासून कोणाचा डिस्टन्स पाहिजे तुम्हाला, 40चं, बरोबर आहे का? म्हणजे आपल्याला हे डिस्टन्स पाहिजे. तर हे 2 पार्ट मध्ये मिळतं तुम्हाला. म्हणजे हे डिस्टन्स किती आहे, 4 आहे. येस ऑर नो? अँड डिस्टन्स दिस इज एक्स.
So for 40 Newton force, distance from O is 4 plus x. 4 plus x. ठीक है. Therefore, the summation of moments, I think the red color is better visible. Summation of moment about point O is equal to. We calculate the moments one by one. First force is 50 Newton. Its moment is clockwise. So plus first force 100. 50 Newton into its distance is 2. सेकंड फोर्स मोमेंट 0 येणार आहे त्यामुळे प्लस मायनस काय अफेक्ट करणार नाही. दूसरा फोर्स है 60 न्यूटन and its perpendicular distance from O is 0. 0. Third force we are going to consider. पहिल्यांदा पॉझिटिव्ह मोमेंट घेऊया आपण. पॉझिटिव्ह मोमेंट आहे 40 न्यूटनचं, बरोबर आहे का. प्लस 40 इंटू डिस्टन्स किती हो 3 sin 4 plus x. 40 चं 4 डिस्टन्स किती plus आहे. x. 3 4 sin plus x. हा तेच घे. एक्स तिथं रिप्लेस करा तुम्ही कॅल्क्युलेशन करताना. मी पहिल्यांदा बेसिक सांगतोय. ओके 40 इंटू इट्स डिस्टन्स इज 4 प्लस एक्स and last force remaining is 20. Its moment is negative. We have discussed minus 20 into 1. X आणि y च्या व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. सबस्टिट्यूट करा, कॅल्क्युलेट करा. द आन्सर विल बी समथिंग अराउंड 333 ना. बघा कॅल्क्युलेट करा. 333.6. 333.6. 333.6 unit Newton meter. meter. Okay. So this discussion was done correctly, but during last 2 minutes, there was interchange of these two things. If you have noticed that, it can happen with everyone. But as a teacher, I should have focused on this thing. But good to see that this was told by a student. ही खूप आनंदाची गोष्ट आहे. Any doubt regarding this? हा 20 न्यूटनचं डायरेक्शन पॉझिटिव्ह आहे का? नाही इथं अँटी क्लॉकवाईज सांगितलं की आपण. आणि त्या यू शेप्ड ऑब्जेक्ट ब्रँकडचं त्या एक्झाम्पल मध्ये तुम्ही अँटी क्लॉकवाईज सांगितलंय तिथं. असंच डायरेक्शन आहे त्याची तर. नाही तसं नसतं. पॉईंट कुठे याच्यावरती अवलंबून आहे बघा. म्हणजे बघा आपण सुरुवातीला ते शिकलो. तर हा एक पॉईंट आहे, ठीक आहे. आणि समजा मी फोर्स घेतला 20 न्यूटन. हा समजा पॉईंट ओ आहे. आता पॉईंट कुठे आहे डावीकडे. त्यामुळे हा फोर्स तुम्ही ओ होते जर फिरवला तर कसा फिरणार आहे अँटी क्लॉकवाईज. पण तोच फोर्स मी इकडे शिफ्ट केला. मॅग्नेट्यूड सेम आहे, डायरेक्शन सेम आहे, सगळं सेम आहे. पण आता पॉईंट कुठे गेला उजवीकडे गेला. आता हा फोर्स याला मी F2 म्हणतो, त्याला F1 म्हणतो, ठीक आहे. आता F1 कुठे ओच्या उजवीकडे आहे. ऐकताय ना. F1 कुठे आहे ओच्या उजवीकडे आहे. मॅग्नेट्यूड वगैरे तर सेम आहे. समजा F1 इक्वल टू F2. मॅग्नेट्यूड डायरेक्शन सगळं सेम आहे. फरक कशाचा पडतो तर तो पॉइंट आणि फोर्स यांची रिलेटिव्ह पोझिशनचा फरक पडतो. आता F1 उजवीकडे आणि तो ओ भोवती कसा फिरणार आहे अँटी क्लॉकवाईज. पण तोच फोर्स उचलून मी इथं आणलं F2 या ठिकाणी. आता ओ कुठे गेला उजवीकडे गेला, F2 डावीकडे गेला. आता जर तुम्ही ओ भोवती फिरवला तर तो असेल क्लॉकवाईज. लक्षात आलं. पॉइंट आणि फोर्स यांच्या रिलेटिव्ह पोझिशन वरती अवलंबून आहे क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. इज इट क्लिअर टू ऑल ऑफ यू? Yes, sir. Yes, sir. Please don't get confused. So we have checked that problem. These two problems, have you solved this? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. What is the answer of this? 450. 45 450 Newton centimeter. 450, sir. 450 Plus 500 Newton centimeter. centimeter. मिळालं सर्वांना हे उत्तर.
Yes, sir. Yes, sir. सोडवलंच नाही म्हणा उत्तर कसं मिळणार? एक जोक सांगतो. एक अडाणी माणूस असतो, डोळ्याच्या डॉक्टरांकडे जातो. मग डॉक्टर विचारतात, समोर ABCD 1 2 3 4 बकड काय तर लिहिलं असते, बरोबर आहे का? आणि हे वाचून दाखव म्हणतात. ठीक आहे, किती जरी चष्मा बदलला, बरोबर आहे का, वाचता येते का नाही, वाचता येते का नाही. आणि शेवटी तो माणूस म्हणतो की मला वाचायलाच येत नाही, तुम्ही कुठलाही चष्मा द्या. बरोबर आहे. त्यामुळे जर तुम्ही इन्व्हॉल्वमेंट दाखवली तरच यातनं आउटपुट मिळणार आहे. लक्षात येते? एव्हरीथिंग डिपेंड्स अपॉन युअर इन्व्हॉल्वमेंट. डू रिमेंबर दिस थिंग. सत्य आहे आणि हे जर ऍक्सेप्ट केलं तर खूप चांगला पुढे मार्ग दिसेल. फॉर्मॅलिटी म्हणून काही एक करू नका प्लीज. ओके, मोस्ट ऑफ यू आर डुईंग इट राईट. पण जर कुठल्या कारणाने होमवर्क राहत असेल, रेग्युलर रिव्हिजन राहत असेल, माझं तर मत आहे की ठराविक सब्जेक्ट्स जे चॅलेंजिंग आहेत, बरोबर आहे का, यांचं लेक्चर मे बी तुम्ही एक लक्षात घ्या बाळांनो. ठीक आहे, म्हणजे एकदम जेन्युनली बोलतो मी तुमच्याशी, ॲज इफ वी आर वन युनिट. ओके, आपण एक टीम आहोत. मला सांगा, कॉलेज संपल्यानंतर साधारण 4च्या नंतर वगैरे थोडंसं आपण फ्रेश होतो, इकडे तिकडे करतो, बरोबर नाही? कधी ना कधी आपण सोशल मीडियावरती जातो का नाही? येस ऑर नो? ऑनेस्टली सांगा मला. येस सर. Yes, sir. Yes, sir. येस सर. Yes, sir. मला सांगा, तो जो 1 तास आहे जो आपण अदरवाईज सोशल मीडियावरती घालवतो, ठीक आहे, मी म्हणतो ठीक आहे, सोशल मीडियावरती काही जर उपयोगाच्या गोष्टी मिळत असतील, ठीक आहे, तर अवश्य पहा. फॉर एक्झाम्पल, काल मला एक व्हिडिओ बघायला मिळाला की फेसबुकवरती काय असतं की व्हिडिओ बंद करा रे, कोण आहे? गणेश सोनार. सॉरी सर. फेसबुक मधून थोडंसं लक्ष द्या बघा, सिरियसली बोलताना डिस्टर्ब होतं ना. तर फेसबुक वरती वगैरे काय असतं, आपण ज्या ज्या गोष्टी पाहत राहतो, ठीक आहे, तर त्या गोष्टी फेसबुकला ऑटोमॅटिक इन्फॉर्मेशन कळत जाते आणि त्याच्याशी संबंधित ॲडव्हर्टाईज तुम्हाला पाठवल्या जातात व्हॉट्सअपवरती, फेसबुकवरती, ईमेलवरती, बरं का. आणि याच्यातनं ठीक आहे, ॲडव्हर्टाईज पाहणं पण काय नाही, पण याच्यातनं तुमचे जर फायनान्शियल डिटेल्स, बँक ट्रान्झॅक्शन, गुगल पे, फोनपे हे जर फेसबुकला समजलं तर तुम्हाला थोडंसं आर्थिक नुकसान पण होऊ शकतं, फटका बसू शकतो. हे माहिती सांगण्याचा व्हिडिओ होता, पोलीस डिपार्टमेंटने शेअर केला, तुम्ही अवश्य शेअर केला सगळीकडे, तो पाहिला, बरोबर का. पण विनाकारण ज्याच्यातून काहीच आउटपुट नाही, ज्याच्यातून आपली डेव्हलपमेंट होत नाही, ह्या गोष्टी आपण कळत नकळत पाहत असतो, तुम्ही आणि मी सुद्धा, बरं का. पण आता तुम्ही अशा स्टेजला की तुम्हाला सुरुवात करायची आहे करिअरची आणि आपण ऑनलाईन मोडमध्ये कसं तरी कॉम्प्रोमाइज करून चालू केलेलं आहे, बरं का. मी म्हणतो तुम्ही एक अर्धा तास कुठले 2 सब्जेक्ट चूज करा. लेक्चर ऐकताना काही जर डाऊट राहिले असतील, ठीक आहे, तर टेलिग्रामला जावा. टेलिग्रामला तुम्हाला प्रत्येक लेक्चरची लिंक अवेलेबल आहे, हॅच झालेल्या लेक्चरची. ज्या गोष्टी समजल्या नाहीत ते जर तुम्ही एक अर्धा तास बघितले, 2च सब्जेक्ट म्हणतो मी, सगळ्या परत बघा म्हणत नाही, त्यातलं पण किती बघायचं तुम्हाला, प्रत्येक 10-15 मिनिटं जिथे तुम्हाला डाऊट होता तेवढा पार्ट जर बघितला तर उद्याच्या लेक्चरला तुम्ही येताना परफेक्ट कंडिशन मध्ये येता. डू यू अग्री ऑर नॉट? Yes, sir. Yes, sir. थोडा बहुत डाऊट राहू शकतो, आपल्याला माहिती की ऑनलाईन एज्युकेशनची मर्यादा आहे, पण जर ते तुम्ही रिवाइज केलं, एक 15-15 मिनिटं 2 सब्जेक्ट महत्वाचे कुठलेही घ्या, 15-15 मिनिटं जर तुम्ही युट्यूबवरती ते व्हिडिओ पाहिले, आजच्या लेक्चरचे रिव्हिजन केली, तर उद्या तुम्ही कुठलीही चूक करणार नाही, ठीक आहे. आणि सगळ्यात लक्षात गोष्ट महत्वाची घ्यायची मी तुम्हाला सांगतो, ठीक आहे. आपल्याला सगळ्यात काय प्रिय असतो? स्वाभिमान प्रिय असतो, बरोबर आहे की नाही? येस ऑर नो? नॅचरल. Yes, sir. Yes, sir. येस सर. Yes, sir. उद्याच्या लेक्चर करणार नाही ह्या जिद्दीनं जर आज आपण थोडंसं प्रिपरेशन केलं, ठीक आहे, तर नेहमी लक्षात घ्या, आपल्याला प्रोग्रेस करायसाठी काय लागते? जिद्द लागते. आपण गाडीवर चाललो, बाईकवर, बरोबर की नाही, आणि कुणीतरी ओव्हरटेक केलं आपल्याला, बरोबर की नाही, नॅचरली पहिला विचार मनात काय येतो? हा कसं काय पुढे गेला, मी थोडं पुढे जातो, म्हणून आपण रेस वाढवतो नाही गाडीची. तसं अभ्यासात का बरं नाही? अभ्यासात सगळेजण पुढे गेले तर चालतंय का नाही, मी मागं राहणार. तर जी जिद्द आहे ती योग्य ठिकाणी वापरा. ओके, आय होप यू हॅव अंडरस्टूड व्हॉट आय वॉन्ट टू से. विल मूव टू नेक्स्ट पॉइंट नाव. मोमेंट मध्ये खूप वेळ गेला आपला. कॅन यू स्टार्ट द नेक्स्ट पॉइंट? Yes, sir. Yes, sir. येस सर. Okay. Last time we started discussion regarding composition of courses. ठीक है. So what is meant by composition of the courses?
In composition of forces, you have to find resultant of a force system. सिंगल फोर्सला आपण काय म्हणतो, नुसतं फोर्स म्हणतो. इफ देर आर मोर नंबर ऑफ फोर्सेस, जर जास्त फोर्सेस एकत्र असतील एका प्लेनमध्ये तर त्यांना आपण काय म्हणतो, फोर्स सिस्टीम म्हणतो. तर अशी जर एखादी फोर्स सिस्टीम दिली असेल त्याच्यामध्ये नंबर ऑफ फोर्सेस आहे, तर त्या सर्वांचा जेवढा इफेक्ट असतो तेवढाच इफेक्ट प्रोड्यूस करणारा सिंगल फोर्स. ठीक आहे, इट इज कॉल्ड ॲज रिझल्टंट ऑफ द फोर्स सिस्टीम. आय विल ट्रान्सलेट. इफ you are considering a number of forces or a force system, then we need to find out a single force which produces similar or the same effect as that of the force system. संपूर्ण फोर्स सिस्टीम, संपूर्ण एक 5-6 फोर्सेस मिळून जो इफेक्ट तयार करतात तोच इफेक्ट देणारा सिंगल फोर्स आपण मिळवतो. या प्रोसेसला काय म्हणतात, टू फाइंड आउट द रिझल्टंट. रिझल्टंट मिळून असं त्याला म्हणतात. ठीक आहे, मग आता पण आपण जे केलं होतं, सॉरी रेशियल नको, we need to go to one previous slide. ओके, दिस थिंग वी हॅव डिस्कस्ड प्रिव्हियसली. तर आपण आतापर्यंत काय शिकलोय, रिझोल्युशन शिकलोय बरं का. एफ कॉस थिटा आणि एफ साइन थिटा आपण फाइंड आउट करायला शिकलो बरं का. मीन्स वी हॅव अंडरस्टूड रिझोल्युशन. रिझोल्युशन म्हणजे काय, तर एका फोर्सचे 2 फोर्स करणं. दिस इज कॉल्ड ॲज रिझोल्युशन. आणि रिझल्टंट म्हणजे काय, कन्व्हर्टिंग मेनी फोर्सेस इनटू अ सिंगल फोर्स विदाउट चेंजिंग द इफेक्ट. डू यू रिमेंबर दिस? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. ओके, हे पहिले 2 पॉइंट्स नोट करा क्विकली. रिझोल्युशन अँड रिझल्टंट ऑफ अ वेक्टर ऑर फोर्स. तरी तुम्ही नोट करायला सांगितलं होतं अगोदर, केले नोट. ठीक आहे, ज्यांचं राहिलं त्यांनी करा. सर्वांनी केलं का नोट? Yes, sir. शॅल वी प्रोसीड देन? हे लिहिलं असेल तर पुढे जायचं, वेळ वाचेल आपला. येस सर. Yes. योगेश शिंदे व्हिडिओ बंद करा. शॅल वी प्रोसीड? ठीक आहे, I'll repeat only one sentence. Resolution म्हणजे काय, कन्वर्टिंग वन फोर्स इनटू मेनी or its components, and resultant means converting many forces into one. Is it understood difference between resolution and resultant? आता पण आपण काय शिकलोय, आता पण आपण रिझोल्युशन शिकलोय. एक फोर्स दिला होता आणि त्याचे आपण 2 कॉम्पोनंट फाइंड आउट करतो, Fx आणि Fy. Okay, now we want to find out the resultant. बापरे, बरंच शिकले आपण. समजतंय ना, नुसतं मी सांगत जातो तुम्ही ऐकत जाता. ओके, composition means to find out the resultant. Resultant means to convert a number of forces into single force without changing the effect. ठीक आहे, याची प्रोसेस किती वेळ अजून आपल्याकडे, 20, अजून 20 मिनिटं आहे. ठीक आहे, प्रोसेस शेवटी लिहून घेऊ आपण वेळ मिळाल तर. ओके, एक्सप्लेनेशन वेळ कमी पडेल. ओके, आय विल एक्सप्लेन द प्रोसेस डायरेक्टली. कंपोजिशन याचा अर्थ काय हो, टू फाइंड आउट द रिझल्टंट ऑफ अ फोर्स सिस्टीम. एवढं तर लक्षात आलंय? Yes. Sir. ओके, आता कंपोजिशन ऑफ फोर्सेस, जर आपल्याला नंबर ऑफ फोर्सेस दिले असतील तर त्या सर्वांचा रिझल्टंट कसा मिळवायचा हे आपण शिकूया. ठीक आहे, प्लीज कॉन्सन्ट्रेट. ह्या सुद्धा गोष्टी बऱ्याच वेळा रिपीट होणार आहेत, कारण रिपीट कुठपर्यंत होणार आहेत, जो पण परफेक्शन येत नाही तोपर्यंत. So as usual, this is y axis
and this is x-axis. प्लीज कॉन्सन्ट्रेट, खूप महत्वाचं आहे, एक्झाम मध्ये याच्यावरती प्रश्न असतात. ओके, नाव वी आर कन्सिडरिंग अ सिंगल फोर्स. ठीक आहे. नॉर्मली ज्यावेळी बुकमध्ये आपण शिकतो तेव्हा फोर्स नोटेशन F1, F2, F3, F4 असं घेतात. अँगल्स θ1, θ2, θ3, θ4 घेतात, बरोबर आहे का? बऱ्याच वेळ काय होतं, नोटेशन मध्ये कन्फ्युज होतं. त्यामुळे आपण काय करूया, फॉर बेटर अंडरस्टँडिंग विल कन्सिडर सम ऍक्च्युअल व्हॅल्यूज. ठीक आहे. तर समजा हा एक फोर्स आहे, त्याचं मॅग्निट्यूड आहे 60 किलो न्यूटन, which is inclined at 60 degrees to the horizontal. Magnitude and angle आपण सेम घेऊया प्रत्येक फोर्स साठी, म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. दिस इज वन फोर्स. ओके, सपोज दिस इज सेकंड फोर्स F2 whose magnitude is 50 kilonewton which is inclined at 50 degrees. 50 डिग्री. जेवढं मॅग्निट्यूड आहे तेवढाच अँगल घेऊया, म्हणजे जास्त काय कन्फ्युजन होणार नाही. थर्ड फोर्स विल टेक 40 किलो न्यूटन inclined at 40 degrees. Degrees to the horizontal, and the last force we'll consider is a force of 30 kilonewton which is inclined at 30 degrees to the horizontal. बघा, गिव्हन डेटा 4 फोर्सेस आहेत, 4 वेगळ्या वेगळ्या क्वाड्रंट मध्ये आहेत. प्रत्येकाचं मॅग्निट्यूड माहिती आहे, अँगल माहिती आहे. शॅल आय प्रोसीड? Yes, sir. Okay. Yes. Now we want to find out what? We want to find out the resultant of these 4 forces. Now what is resultant? Resultant is a single force which produces the same effect produced by all these forces. या 4 फोर्सेसचा मिळून या प्लेन मध्ये जो काय ओव्हरऑल इफेक्ट आहे तेवढाच इफेक्ट प्रोड्यूस करणारा सिंगल फोर्स आपल्याला मिळवायचा आहे. हॅव यू अंडरस्टूड द क्वेश्चन? Yes, प्रश्न sir. लक्षात आला? Yes, विल sir. कंटिन्यू. Yes, sir. नाउ आय विल डू वन थिंग. नॉर्मली आपण जे फोर्सेस रिझॉल्व्ह करतो, ठीक आहे, ते कसे रिझॉल्व्ह करतो? अराउंड एक्स ऍक्सिस अँड वाय ऍक्सिस. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, आता मी 60 न्यूटनचा फोर्स जर रिझॉल्व्ह केला, इट्स एक्स कंपोनेंट विल बी टुवर्ड्स राइट हँड साइड, इट्स वाय कंपोनेंट विल बी टुवर्ड्स अपवर्ड डायरेक्शन, वर्टिकली अपवर्ड डायरेक्शन. अनम्यूट करा प्लीज. ओके, तर आता प्रॉब्लेम काय होणार आहे? 4 फोर्सेस, म्हणजे तुम्ही जर आता 60चा फोर्स पाहिला आणि 30चा फोर्स पाहिला, तर दोघांचा एक्स कंपोनेंट कुठे येणार हो? अलोंग एक्स ऍक्सिस होणार आहे. मग ते इथं एक्स ऍक्सिस वरती ओव्हरलॅप होते आणि आपल्याला काय गोंधळ चाललाय कळणार नाही. त्यामुळे यांचे कंपोनेंट जे आहेत हे थोडंसं मी वरती दाखवतो आणि त्यांचं मॅग्निट्यूड डायरेक्शन जे आहे ते आपण बदलणार नाही. म्हणजे काय करतोय प्रत्यक्ष ड्रॉ केलं तुमच्या लक्षात येईल. म्हणजे 60 न्यूटनचा जो एक्स कंपोनेंट आहे तो इकडे असेल. समजते सर्वांना? पण तुम्ही आपल्याला समजायसाठी दाखवतो इकडं. दिस विल बी एक्स कंपोनेंट ऑफ 60 किलो न्यूटन फोर्स. सॉरी, दिस विल बी y component of 60 न्यूटन फोर्स. बरोबर आहे? Yes, sir. ते ऍक्च्युली Yes, कुठे sir. आहेत? अलोंग एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस आहेत, पण सगळेच एकत्र आणून खिचडी होईल, काही समजणार नाही, म्हणून आपण थोडेसे वरती दाखवले समजायसाठी. ओके, नेक्स्ट सिमिलरली टेल मी फॉर 50 किलो न्यूटन फोर्स
एक्स कॉम्पोनंट कुठं असेल, डावीकडे का उजवीकडं? पटकन सांगा आता, वेळ घालवता. डावीकडं. डावीकडं. नेटवर्क प्रॉब्लेम असू द्या. चालेल, डिजिटल इंडिया आपला. एक्स कॉम्पोनंट टुवर्ड्स लेफ्ट हँड साइड, वाय कॉम्पोनंट वर्टिकली अपवर्ड. अपवर्ड डायरेक्शन. ठीक आहे. सिमिलरली करेक्ट. सिमिलरली फॉर 40 kilonewton force, x component towards left and Downward y Y component downward direction. vertically downward. 30 kilonewton साठी x component towards right hand side, y component in downward direction. Downward direction. ठीक आहे. आपल्याला यांची मॅग्निट्यूड काढता येतील. ठीक आहे. चला फटाफट सांगा मॅग्निट्यूड. प्रत्येक फोर्स जिथं समोर हा कर्सर आहे त्याचं मॅग्निट्यूड सांगा. किती? फॉर्म्युला सांगा, व्हॅल्यू नको, फॉर्म्युला सांगा. 60 into cos of Cos 60. व्हेरी गुड. बरोबर आहे का? चला, इकडे सांगा. 60 60 sin sin 60. Fy equal to 60 into sin 60. into sin of 30. FYFX आता आपण परफेक्ट झालो. FYFX नाही, डायरेक्ट व्हॅल्यू सांगा आता. इथला सर येतात Sir, sin 60. 60 येणार. येणार सर. सॉरी, लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन, थोडी गडबड झाली. 60 into sin of 60. हे होणे म्हणूनच आपण अँगल आणि मॅग्निट्यूड सेम घेतलं तर. ओके, चालेल, हरकत नाही. न्यूटन ते चुकलं होतं, आपण कोण आहे. नेक्स्ट, 50 kilonewton force horizontal component. Minus 50 cos 50. 50 into cos of Cos 50. vertical component याचा 50 into sin of 50. into sin of 50. Very good. सर येतं निगेटिव्ह. हा नाही, आपण डायरेक्शन दाखवले ना, साइन द्यायची गरज नाही, डायरेक्शन दाखवली ऑलरेडी. ठीक आहे. ओके. ओके. हा, ते आपण फायनल कॅल्क्युलेशनच्या वेळी घेणार आहेत. ओके. नेक्स्ट, 40 kilonewton फोर्स. 10 मिनिट राहिले तर एकदम फास्ट सांगा. 40 kilonewton 40 फोर्स 40 into Cos 40. vertical component. 40 sin 40. Sin 40. Very good. Last force horizontal component 30 30 cos 40. 30 cos 30. 30 cos 30. Vertical component. Sin 30. व्हेरी गुड. ठीक आहे. आता आपण काय कन्सिडर करतोय बघा, पुन्हा एकदा कलर बदलूया आपण. ठीक आहे. आता फक्त एक्स कॉम्पोनंट जे आहेत त्या सगळ्यांचा आपण हिशोब करूया. ठीक आहे. 60 cos 60 कसं आहे? पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन. करेक्ट. Yes, sir. 50 cos 50 Negative. फिफ्टी cos 50 टुवर्ड्स लेफ्ट हँड साइड. बरोबर आहे. नेक्स्ट, 40 cos 40 हा पण निगेटिव्ह आहे. Yes, sir. हो, इकडे गेला. आणि 30 cos 30 positive. Okay. Now consider all the horizontal components. Okay, and find summation of fx. नोटेशन लिहिलं वेळ नाही आपल्याकडे. बरोबर आहे. सिग्मा साइन असते त्याचं. बरोबर आहे का? विल फाइंड समेशन fx. लक्षात येते? Yes, sir. ओके. हे सगळं पॉझिटिव्ह निगेशन ऍक्शन करून त्या सगळ्यांचा आपल्याला एक इफेक्ट मिळेल का नाही, ज्याला मी काय म्हणतोय समेशन एफएक्स. वरती दिसला रेड कलर. तो काय झाला? Yes. सर्व एफएक्स ची अल्जेब्राइक सम कन्सिडरिंग पॉझिटिव्ह निगेटिव्ह साइन. क्लिअर? शॅल आय कंटिन्यू? Yes, sir. Similarly, consider all the vertical forces. Vertical forces कुठले कुठले सांगा? 60 sin 60. Vertically upward.
बरोबर आहे का? 50 sin 50. 50 sin 50 vertically upward. Next 40 sin 40 sin 40 sin 40. vertically downward. downward and 30 sin 30 once again vertically Downward. Downward. Okay. Now take summation of all the vertical forces. ज्याला आपण काय म्हणतो? Summation of FY. FY. वेळेचं बंधन आहे, काय चुकलं तर सांगा गडबडीत. Summation of FY. ओके. आता समेशन ऑफ FY आपण तात्पुरतं असं गृहीत धरूया की वर्टिकली अपवर्ड आहे असं आपण ऍझ्युम करतो. आपण कॅल्क्युलेशन काही केलेलं नाहीये. रेड कलरचा दिसला हा कोण आहे? समेशन ऑफ FX आणि हा समेशन ऑफ FY. आता मी काय करतो? सेपरेट डायग्राम काढतो. दिस इज समेशन ऑफ FX. ओके. This is summation of FY. Correct. And we want to find out the resultant of the two. ठीक आहे. आता रिझल्टंट मिळवणं म्हणजे काय? तर रिझल्टंट आणि रिझोल्युशन हा कॉम्प्लिमेंटरी प्रोसेस आहे. बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल पहिल्या क्वाड्रंट मध्ये बघा 60 sin 60 60 cos 60 हे काय आहेत? कंपोनेंट आहेत. कुणाचे? 60 किलोन्यूटनचे. Yes or no? Conversely, Yes. we can say that 60 kilonewton is the resultant of two forces. 60 sin 60 and 60 cos 60 sin 60 आणि 60 cos 60 यांचा रिझल्टंट कोण आहे? 60. इज इट क्लिअर? 60 kilonewton. लक्षात येतं ना? तर हे कॉम्प्लिमेंटरी प्रोसेस आहे. ठीक आहे. आता मला काय करायचं आहे की यांचा एक रिझल्टंट फाइंड आउट करायचा आहे. मग तो कसा असेल रिझल्टंट? फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असेल. ऍज पर आवर ॲझम्पशन जर समेशन FX उजवीकडे असेल, समेशन FY जर वरती असेल तर आपल्याला रिझल्टंट मिळवायचा आहे. ठीक आहे. रिझल्टंट मिळवण्यासाठी प्रोसेस बघा कशी असेल. ठीक आहे. विल कम्प्लीट केलं तो झाला पाहिजे. थोडंसं वेळ घेतो. 1-2 मिनिटं लागलं तर आपण रिजॉईन करू. ओके. व्यवस्थित शिकूया. विल कम्प्लीट द रेक्टँगल. आता रेक्टँगल कम्प्लीट करायचं म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे. अशा पद्धतीने रेक्टँगल कम्प्लीट केलं. बरोबर आहे. Now, where will be the resultant? Diagonal. का म्हणावं सर शिकवत नाही नुसतं प्रश्न विचारता. कुठं असेल रिझल्टंट? Diagonally. Diagonally. Will be acting diagonally. So whatever. पायथागोरस थेरम वापरून काढायचं. Exactly. Very good. Very good. ठीक आहे. So whatever the force you can see diagonal, it will be the resultant force. आणि याचे कंपोनेंट कोण आहेत सांगाव? FX and FY. समेशन The summation of FX and summation of FY. हा त्याचा हॉरिझॉन्टल कंपोनेंट आहे आणि Summation FY. FY हा त्याचा व्हर्टिकल कंपोनेंट आहे. ठीक आहे. हे रिझल्टचं मॅग्निट्यूड तुम्हाला मिळेल. पायथागोरस थेरम जे काय यूज करायचं ते करा. ठीक आहे. आता आपल्याला पाहिजे रिझल्टंटने किती अँगल केला हॉरिझॉन्टल बरोबर, ज्याला आपण थीटा म्हणतो. We need the angle theta made by the resultant force with the horizontal. जमेल का? जमेल. Can we find out theta? Yes, sir. Yes, sir. बरोबर आहे. कसं मिळेल? tan theta. मीच उत्तर सांगितलं काय?
असू द्या, ठीक आहे. आपलेच विद्यार्थी आहेत, काय नुकसान नाही. हा, टॅन थिटा इज इक्वल टू काय हो? अपोजिट साइड आपण ऍडजस्ट अपोजिट येस, साइड एफ वाय समेशन बरोबर ऑफ ना, वाय डिवायडेड बाय डिवायडेड बाय समेशन ऑफ समेशन ऑफ समेशन ऑफ एफ एक्स fx. याच्यावरनं टॅन इनवर्स काढला तर तुम्हाला थिटा मिळेल. Have you understood the process? So this is येस the Yes, sir. overall process for finding out the resultant of a coplanar force. याचा एक स्नॅपशॉट काढा, कारण हे जे आपण व्हाईट बोर्डवरती ड्रॉ करतो ना, ते फक्त युट्यूबला येतं, पीपीटी मध्ये येणार नाही. त्यामुळे हे जे काय आता आपण काढलं त्याचा एक स्नॅपशॉट काढून ठेवा प्लीज. ओके, शक्य असेल तर हे ड्रॉ करून घ्या. 2 मिनिटं आहेत आपले बिफोर टाइम आपलं डिस्कशन. नाही, एकदा रिपीट करावं लागेल. ओके, चला सर्वांनी लक्ष द्या. स्नॅपशॉट काढला असेल गृहीत धर तुम्ही. सांगा प्रोसेस. व्हॉट वॉज द गिवन डेटा? वी आर गिवन 4 फोर्सेस ऍक्टिंग इन द, इंग्लिश मध्ये बोलू दे ना, राग नाही कोणाला. वी आर गिवन 4 forces acting in 4 different quadrants. 60 kilonewton acting at 60 degrees, accordingly 50 kilonewton, 40 kilonewton and 30 kilonewton. Okay, step number 1, resolve all the forces horizontally and vertically. Horizontal component will be F cos theta, vertical component will be F sin theta. The theta is acute angle with the horizontal. Then next step, find out summation of all the horizontal forces considering their sign, positive or negative. So you will get summation of fx. This theta. Similarly, find out summation of fy. Fy. Consider the positive negative signs of all the vertical forces. Find out summation fy. Let us assume that summation fy and fx they are positive. असं आपण तात्पुरतं गृहीत धरतो without calculation. Okay. So if you complete the rectangle like this, whose 2 sides are, one side is summation fx, other side is summation fy. Then the diagonal of this rectangle will be the resultant force. Its angle with the horizontal will be theta. What is the tan theta? Summation of fy divided by summation of fx. Snapshot करा. Lecture संपत आलंय. Thank you very much. सर रिजॉईन व्हायचंय. रिजन काय करायचं? एक्सप्लेन झालं ना.